आ गया, हिंदी आ गया, मतलब और तो हम लोग को फाइनल सीढ़ी वुमेन भी है, ये रूल है बहुत चार लेकिन पढ़ने का सीलेबस वो फाइनल हो गया, ये सिलेबस यूनिवर्सिटी करेगा तो उसके रूल्स शाश्वत लोखंडे, मी मुंबई विद्यापीठचा स्टुडंट आहे इंजिनिअरिंग. तर आमची स्कीम 2024ला चेंज झाली, NEP मध्ये कन्वर्ट झाली. तर आम्हाला आमचे एक्झाम झाले, सगळं झालं आणि आम्हाला वर्षभर सांगितलं गेलं होतं की तुमचा क्रायटेरिया असणार 5 एक्सटर्नल प्लस 3 इंटरनल. आणि जेव्हा आमचे एक्झाम संपले, आम्हाला ॲडमिशन घ्यायचं होतं, तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की नाही, तुमचं झालं आहे आता क्रेडिट सिस्टममध्ये कन्वर्ट. सो क्रेडिट सिस्टम आम्हाला कळवण्यात आलं 28 मे 2025ला आणि आमची एक्झाम संपलेली 26 मे 2025ला. तर हा आम्हाला कळवण्यात आलं 2 दिवसानंतर. म्हणजे आम्ही लोकांनी सर्व एक्झाम दिली आणि आम्हाला माहीतच नव्हतं की आमचं पासिंग काय, आम्ही लोक पुढे कसे जाणार, पुढच्या वर्षाला ॲडमिशन कसं घेणार, हे आम्हाला 2 दिवसांनी कळवण्यात आलं. ते पण आम्हाला कळलं नव्हतं. आणि आता आमच्याकडे पुरावे आहेत, तर आम्हाला ॲडमिशन देण्यासाठी नकार करतात युनिव्हर्सिटी. आणि आम्ही लोक युनिव्हर्सिटीमध्ये सप्टेंबर महिन्यापासून जातोय, पण आम्हाला काहीच निकाल लावलेला नाही. सो आज आम्ही सेनेट मेंबर अल्पेश भोईर साहेबांना भेटायला आलो. तर त्यांनी सांगितलंय की आपण उद्या जाऊन VC साहेबांना भेटू आणि या मुद्द्यावरती काहीतरी निकाल काढू. आमची मागणी अशी आहे की आम्हाला प्रोव्हिजनल ॲडमिशन देण्यात आले पाहिजे, ज्या थ्रू आम्ही इंटरनल आणि वायवाज आमचे हे करू. आणि जवळ तर ते अकॉर्डिंग जे बोलतंय की मीटिंग होणार मार्चमध्ये, त्या हिशोबाने जेव्हा GR देतील तेव्हा आम्ही आमचे प्रोव्हिजनल ॲडमिशन रेग्युलरमध्ये कंटिन्यू करून सेमिस्टर देऊ मेमध्ये. नुसार यांचे एक्झाम झाले मे 26 मध्ये आणि तारखेनुसार 2 दिवसानंतर त्यांना कळण्यात आले की क्रेडिट स्कोरच्या हिशोबाने त्यांची मार्किंग सिम ठरणार आहे. तर विद्यार्थ्यांनी जेवढे मुंबई युनिव्हर्सिटीचे पहिल्या वर्षाचे विद्यार्थी आहेत त्यांनी R19च्या हिशोबाने प्रिपरेशन केलं होतं 5+3. आणि कॉलेजेसला सुद्धा माहिती नव्हतं की कशा प्रकारे मार्किंग सिम ठरवली जाणार आहे. क्रेडिट स्कोरचा हे बघायला गेलं तर 45 मार्क्स हे टोटल क्रेडिट होते. त्याच्यामधनं त्यांना फक्त 32 स्कोअर करून पुढच्या वर्षी जायला संधी मिळणार होती, जे की 70%. तर तसंच बघायला गेलं की SPPU विद्यापीठ जे आहे त्यांचं 44 पैकी त्यांना 22 क्रेडिट भेटल्यानंतर ते पुढच्या वर्षी जाणार. याचाच अर्थ पुणे युनिव्हर्सिटीला 50% आणि मुंबई विद्यापीठाला 70%. तर हे कोणत्या पद्धतीचं मार्किंग स्कीम आहे अजून कळलं नाही आणि याचा फटका आज जवळपास 3000 अधिक मुलांना पडणार आहे. आणि आमची मागणी हेच आहे. आज आम्ही सेनेट सदस्य अल्पेशदादा भोईर यांना भेटायला आलोय. आम्ही सगळे आमची मागणी मांडलेली आहेत. उद्या आम्ही VC सरांकडे जाणार आहोत या संदर्भात बोलायला. आणि आम्हाला प्रोव्हिजनल ॲडमिशन देऊन तात्काळ या गोष्टीबद्दल मुलांना मदत करून त्यांचं कसं ॲडमिशन होईल आणि पुढचं शैक्षणिक नुकसान त्यांचं होणार नाही, हीच आम्हाला हवी. माझं नाव अनिकेत आंद्रे, मी MGM युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे आणि आज मी माझ्या ज्युनियर सोबत इथे आलेलो आहे यांचे मुद्दे मांडायला. सस्ने जय महाराष्ट्र. मुळात असं आहे की मुंबई विद्यापीठाची एक ही स्कीम होती, पूर्वी R19 म्हणून स्कीम होती, नंतर NEP मध्ये आपण आलो. म्हणजे एक एक्झामिनेशनचा किंवा शैक्षणिक शिक्षण व्यवस्थेचा एक दर्जा बदलण्याचा फक्त हा एक प्रयोग असतो. तर त्याच्यामध्ये फक्त NEP हा एक नवीन प्रोजेक्ट किंवा एक संकल्पना ही युनिव्हर्सिटीकडून राबवण्यात चालू झाली. आता हे जे विद्यार्थी आहेत यांचं म्हणणं असं आहे, काही R19च्या स्कीम मधले काही विद्यार्थी आहेत जे R19च्या इयरमध्ये असताना फेल झाले, मग त्यांना आता NEP मध्ये ॲडमिशन घ्यायचे, मग इथे ड्रॉप पडल्यामुळे त्यांना कॅरी ऑन करता येत नाहीये. आता फेब्रुवारी महिना चालू झालेला आहे. काही NEPचे स्टुडंट आहेत, तर त्यांची एक्झाम समजा 25 मेला संपली, तर GR 28 जूनला आलाय. म्हणजे अगदीच लगेच ताबडतोब GR काढला. तर ह्या मुलांना त्याचे रूल्स रेग्युलेशन माहीत नव्हते, त्याचा पासिंग क्रायटेरिया माहीत नव्हता. त्याच्यामुळे ह्या मुलांना हे रूल्स रेग्युलेशन पासिंग क्रायटेरिया माहीत नसल्यामुळे यांना ड्रॉप बसले. आता हे ड्रॉप बसल्यामुळे सेकंड इयरला ॲडमिशन यांना मिळाले नाही. आता महिना चालू आहे फेब्रुवारी, अपेक्षित होतं की ऑक्टोबर सप्टेंबरमध्ये या मुलांना ॲडमिशन भेटायला पाहिजे होते, तेव्हा ह्या लोकांनी लेक्चर अटेंड केले असते, एक्झाम दिल्या असत्या. आता त्यांची मुलांची हीच प्रमुख मागणी आहे की बाबा आम्हाला पहिल्या वर्षाचा जो ड्रॉप आहे तो न बसता ह्या वर्षीचं ॲटलिस्ट प्रोव्हिजनल ॲडमिशन आम्हाला देण्यात यावं. तर उद्या आम्ही PVCची वेळ मागितलेली आहे. उद्या या सगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना घेऊन PVCना भेटून त्यांना एक प्रोव्हिजनल ॲडमिशन तात्पुरता देऊन ह्या वर्षी त्यांचं वर्ष फुकट जाणार नाही यासाठी प्रयत्न करणार आहोत.